पंच पंच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मलेगाव संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. महेश देसले आपण हंपसाठी जावे. महेश देसले. मलेगाव संघाचे फलंदाज कृपया फलंदाजीसाठी उतरावे. दरम्यान सामना सुरू होतोय. शेळी विपक्ष मलेगाव. मलेगाव संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. शेळी संघाकडनं प्रथमतः गोलंदाजी घेऊन येतो तो निखिल. एक उत्कृष्ट गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती शेळी संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत असा निखिल. आणि फलंदाजीसाठी प्रथमतः आलेत संदीप. आणि दरम्यान खूप सुंदर फटका, परंतु एकच धाव. आणि एक धावेने मलेगाव संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या होते ती 1. दरम्यान निखिल यांचा पुढील चेंडू. खूपच सुंदर टोळालेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने. आणि हा चौकार. खूपच सुंदर कव्हर ड्राईव्ह करून सजवलेला हा फटका. आणि या फटक्यावर मिळतात त्या 4 धावा. 4 धावाने मलेगाव संघाची धावसंख्या होते ती 5. पुढील चेंडू. दरम्यान पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोळायला चेंडू, परंतु एकच धाव. दरम्यान मलेगाव संघाची धावसंख्या होते ती 7. बिनबाद 7. निखिल यांच्या गोलंदाजीतील पुढील चेंडू. उंचावून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवर काहीसा नीटसा न आल्याने एकच धाव. आणि या 1 धावेने
धावसंख्या वाढते 8. खूपच सुंदर मारलेला चेंडू आणि हा चौकार. या 4 धावेने मलेगाव संघाची धावसंख्या होते ती 12. खूपच सुंदर टोळलेला हा चेंडू आणि या 4 धावे धावसंख्या झाली 12. पहिल्या षटका अखेर मळेगाव संघाची धावसंख्या झाली 12 धावा. काहीस मागडं षटक निखिल याचं. आत्ता मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय पंकज. कारण पंकजाचा पुढील चेंडू सामना करेल तो मोसीम. चांगलीशी फलंदाजी मोसीम याच्या बॅटमधनं. एक सुंदर चेंडू, एक स्लोअर वन चेंडू होता, लेग कटर. फलंदाजाचं काही तो लक्षात आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या तिथे स्थिरवलेली 12. पंकजाचा पुढील चेंडू मोसीमसाठी. आता मात्र शॉर्ट चेंडू होता, पूल केलाय त्याला क्षेत्ररक्षक तिथे. एकदा मात्र रोखू शकत नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय ते मळेगाव संघाला. धावसंख्या झाली ती 13. दरम्यान पंकज चेंडू बॅटची कट घेऊन जातोय फाईन लेग रिजन मध्ये 1 धावेसाठी. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 14. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता फलंदाजी करतायत मळेगाव संघ. आता मात्र पूल केलाय. वंडरफुल षटकार. चेंडू जातोय मिड विकेट रिजनच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 20. चांगली फलंदाजी मोसीम याची. आतापर्यंत एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधनं. दरम्यान पंकज पुन्हा एकदा एक फुल लेंथचा चेंडू होता, सरळ मिड विकेट कडे गेला. एकदा मात्र रोखू शकत नाहीत. एका धावेने धावसंख्या वाढली 21 धावा. दरम्यान पंकज टू संदीप. पुन्हा एकदा चेंडू बॅटची कट घेऊन जातोय. दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या झाली 22. दुसरं षटक संपतंय. दोन षटका अखेर धावसंख्या झाली ती
येताव पायी पायी चला मळेगाव संघ तुझ्या दर्शनाची झाली घाई. हा मात्र एक लेग कटर चेंडू होता. पुढचा आवाज आदरणीय दत्ता फर्डे सर. ओ या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न झेल सुटला गेलाय आणि दुसरी धाव देखील. प्रेझन्स ऑफ माइंड आपण या ठिकाणी पाहू शकतो. मोसिम क्लासिक, कारण मोसिम जर बघितलं तर 6 फूट अगदी 5 इंच इतकं उंच असेल आणि 3 ते 4 पावलांमध्येच मला वाटतं ही 22 यार्डची धाव कंप्लीट करतो तो. इतकी धावसंख्या तो अतिशय वेगाने कंप्लीट करत असतो. तर धावसंख्या अप्पलगावर 25. संदीप थांबून खेळतात. ऑन साईडला पूल केल्या. डीप क्षेत्ररक्षक आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल केला. दुसरी धाव नितीन तारमाळे डायरेक्ट हिट करू शकले नाही. चेंडू पर्यंत गॅदर करेपर्यंत 2 धावा संदीप या ठिकाणी पूर्ण करतोय. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते या ठिकाणी. संदीप खेळतोय या ठिकाणी 11 धाव्यांवर आणि मोसिम खेळतायत 1 चौकार 1 षटकार 14 धाव्यांवर. पुन्हा एकदा थांबून खेळताय. झेल होऊ शकणार नाहीये आणि चेंडू फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. संदीप फुल पॉवरफुल स्ट्रायकिंग षटकार. बॅट्समन देखील तुम्हाला स्लोवर बॉलर म्हणूनच गृहीत धरणार आणि त्या पद्धतीने कॅपिटलाइज करणार. संदीपने ओळखलं, थांबले, वेट केलं. वेट अँड वॉच व्हॉट द रिझल्ट. इट्स अ मॅक्सिमम. राकेश स्लोवर वन ओव्हरपी चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डीप मध्ये मिड विकेट वरनं आले. थ्रो किती पुअर पाहायला मिळाला. इतका खराब थ्रो परंतु विकेट मिळाली. कधी कधी वाईट गोष्टी घडल्यामुळेच मला वाटतं चांगल्या गोष्टी घडतात. कधी कधी चांगल्या चेंडूवर देखील विकेट मिळत नसते. खराब चेंडूवर देखील विकेट मिळते. कधी कधी चांगल्या चेंडूवर देखील षटकार लागतो. ओव्हर थ्रोला देखील विकेट मिळते. खराब चांगल्या थ्रोला देखील विकेट मिळत असते. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे ब्रह्मदेव देखील सांगू शकत नाही. सृष्टी जरी निर्माण केली परंतु ब्रह्मदेवालाही कोडं पडलं होतं. मनोजजी ओम कार या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता साक्षात ब्रह्मदेवाला. तर अवतार घ्यावा लागला कार्तिक स्वामी कार्तिकेयला आणि मला वाटतं राकेशने अवतार घेतला परंतु अवतार काही कामी आला नाहीये. झेल सोडला गेलाय. राकेशच्या हातामधून सोपा झेल. नितीन तारमाळे देखील त्या ठिकाणी रागावलेत. मोठे बंधू देखील रागावलेत. नया है वो लेकिन अपना है. तर थँक्यू. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 गडी बाद 35. कारण मौसिम आऊट झालेत. आता ओमकार आलेत. ओमकार आणि संदीप ही जोडी या ठिकाणी पाहायला मिळेल. नितीन तारमाळे शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे आमचे सचिव आहेत आणि एक चांगले लेग ब्रेकर. फुल टॉस स्टंप हिडिंग करायला गेले होते परंतु लेग स्टंपच्या बाहेर आणि एक डॅशिंग अंपायर राहुल शिंदे व्हाईट बॉल निर्देशित करत असताना टायटॅनिक पोज मध्ये. टायटॅनिक चित्रपटात हॅट नव्हती परंतु आमच्या या टायटॅनिक चित्रपटात हॅट आहे. त्या देखील 2 आहेत.
वाईड आलाय. 36 धावा फलकावर. ओ हा देखील लेक्समच्या बाहेर. दोन्ही चेंडू खराब टाकले गेलेत. निमनपाडा विपक्ष कळंबे. पुढील मॅच असेल याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. पुढील मॅच खूप हाय व्होल्टेज होणार. एका बाजूला कळंबे शुभम किरपन आमचा विद्यार्थी, तर एका बाजूला आमचे मित्र गणेश शेठ बोंद्रे, वासुदेव बोंद्रे. तर दोन्ही आमचीच टीम आहे. और पिच चेंडू लॉफ केलाय आणि चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी संदीप ब्रँडेड षटकार. संदीप शिर्के की ज्याने नुकताच फोफोडी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील मिळवली. मॅन ऑफ द सिरीज फोफोडी प्रीमियर लीगचा म्हणजे अंडरआर्म असो बॉक्स असो सगळं क्रिकेट खेळणारा संदीप. ओव्हरआर्म देखील तितकाच चांगला खेळतो. संदीप खेळत असताना तर मला त्या ठिकाणी थॉमस डायची आठवण येते, जे दहिसर विभागाला बिलॉंग्स करतात मुंबईमधील. आणि आज मात्र त्या बॉक्स क्रिकेटमधून, कारण ज्यावेळेस मी आणि वासुदेव बोंद्रे ज्यावेळेस मुंबईला शिकण्यासाठी नवजीवन इथे 2009 साली होतो, त्यावेळेस आम्ही अशा अंडरआर्म क्रिकेट बॉक्स क्रिकेट खेळत असायचो. तर आता मात्र वासुदेव बोंद्रे आम्हाला इन ॲक्शन बघायला मिळणार आहे पुढील मॅचमध्ये. फुलटो चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 धाव तर मिळणार आणि एकेरी धावीने पुणे चेकता. धावसंख्येला आकार 44 धावा धावफलकावर. आतापर्यंत 50च्या आतमध्ये जितक्या धावा झाल्या तितक्या चेस झाल्यात. कारण या मैदानाचं डायमेन्शन बघितलं तर 60, 65 आणि 70 मीटरची बाउंड्री आहे, 90 मीटरची बाउंड्री नाहीये. लगेच क्लिअर होते. तामून खेळतायत. फटका फसलाय आणि फलंदाज संदीप शिर्के बॅक टू द डगआउट. वेल बॉलिंग. फिंगर रोल केला, लेग ब्रेक केला, शॉट पद्धतीने ठेवला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. संदीप शिर्के बॅक टू द डगआउट. खूप चांगली इनिंग बिल्ड केली संदीप शिर्केनी. एकवीस धावेनं परतले संदीप शिर्के. ओमकार और पिच चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड. वर शॉट ओमकारच्या बॅटमधून आला पहिला षटकार. जितके मिनिटवर बॅटच्या रडार मध्ये तुम्ही देणार 6 धावा येतील. धावसंख्या धावफलकावर 50. 50 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अरुणजी, आपण देखील आयोजक आहात, परंतु क्रिकेटच्या मैदानातून जाऊ नका. डॉट बॉल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 झाल्या. 51 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. शेही संघाला जय महालक्ष्मी मळेगाव संघाविरुद्ध. खतरनाक बॉलर आहेत महालक्ष्मी मळेगाव संघाकडे. प्रवीण पडवल, रफ्तार का सौदागर, लसित मलिंगा, की जो मलिंगा मला वाटतं स्ट्राईक करेल, कशी बॉलिंग करेल. त्यानंतर ओमकार देखील एक चांगला बॉलर आहे. तर 51 धावा या ठिकाणी जिंकण्यासाठी हव्यात शेही संघाला. महालक्ष्मी मळेगाव संघाविपरीत खेळत असताना चांगली इनिंग या ठिकाणी बिल्डअप केली संदीप शिर्के आणि मौसिम शेख. आणि फायनल टच दिला ओमकार पडवल. महालक्ष्मी मळेगाव संघ 12वा खेळाडू
आमचा डीजे मास्टर काही थांबत नाहीये, क्रिकेटचा महासंग्राम देखील थांबणार नाही आणि आता मात्र बिल्डिंग वर जाऊन देखील सरीव संघ थांबणार नाहीये, कारण बिल्डिंग वर जाऊन देखील डान्स करतो. मैदानात आल्यावर तर समोरच्या संघाचा अक्षरशः मी म्हणेल घामच घालतात ते. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, आणि सध्या तरी टॉप रँकिंग मध्ये मला वाटतं या किनवली विभागाला बिलॉंग्स करतायत सरीव संघ. राम असतील, अरुण असेल, गणेश असेल, आणि यांच्या पाठीमागे जर छत्र कोणाचं असेल तर निवृत्ती महाराजांचं. तर निवृत्ती महाराजांनी मला वाटतं ती प्रेरणा दिली, सूत्रधार आहेत ते. तर मॅचला सुरुवात होणार. आमचे अरुण सर अतिशय कासवाच्या गतीने नेहमी कार्य करत असतात, परंतु चांगलं नियोजन, आयोजन आणि एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी विलास रोज स्मृती चषक 2022 मध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी येईल लसित मलिंगा, श्रीलंकेसाठी खेळतात, परंतु प्रवीण पडवल हा मलिंगा खेळतो आपल्या गावासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या सन्मानासाठी, मान अभिमानासाठी, आणि किंबहुना मी म्हणेल महालक्ष्मी मळेगाव संघासाठी. पहिले षटक P1 आणि स्ट्रायकिंग एंड बॅट्समन स्ट्रायकर रोशन तरमाळे. पुन्हा संधी, झेल सोडला गेलाय, आणि अलॉंग द कार्पेट जर तुम्ही या मैदानावर खेळणार तर मात्र धावा जास्त येणार नाही, कारण आउटफील्ड इतकी फास्ट नाहीये, आउटफील्ड खूप स्लो आहे, बाउंड्री मिळत नाही तुम्हाला. बाउंड्रीच्या बाहेर पलीकडे तुम्ही षटकारासाठी जावं लागेल, बाउंड्री लाईन क्लिअर करावी लागेल. 2 चेंडू हाताळले गेले, 1 धाव खर्च केली. वेल बॉलिंग, गुड बॉलिंग. जसा पेस त्या पेसवरच तेवढा कंट्रोल. काय गती आहे, काय अॅक्युरसी आहे, परफेक्ट यॉर्कर. डायरेक्ट स्टंप आउट करण्याचा प्रयत्न केला होता, कलेक्शन खूप चांगलं झालं होतं. ओमकारने रॅपिड थ्रो केला होता, परंतु धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. रोशन आणि हरेश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रवीण पडवल जर व्यावसायिक खेळाडू झाले असते तर मला वाटतं आज प्रवीण पडवल महाराष्ट्रातील 1 नंबरचे गोलंदाज असते. ऑन साइडला उडवलाय, गॅप सिलेक्शन खूप चांगलं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 1 बाउन्स ओव्हर द रॉप. रोशन तामाच्या बॅटमध्ये आला, एक ऑन द राईट, ऑन ड्राईव्ह, ब्युटिफुल रोशन. कळंबे संघाचे देखील कर्णधार आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचे, तर कळंबे संघाचे आलेत. निमनपाडा संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस का बॉक्स मध्ये या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 7, बिनबाद 7. ही 7 कुठपर्यंत जाणार, कारण 18 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. 44 धावा, तब्बल 44 करायचे. 18 चेंडू 44. आता मात्र रोशन
आणि हरेशला फक्त आक्रमणच करावं लागेल तरच ही मॅच ते जिंकू शकतील. शही संघाला ही मॅच जिंकायची असेल तर 18 चेंडू 44. फुल टॉस एक तर या ठिकाणी आलेला आहे. रोशनच्या बॅट मधून आलाय. आला रे आला रोशन भाऊ. त्यामुळे आला पहिला षटकार. 60 मीटरची बाउंड्री. जसं वानकडे स्टेडियमवर आंध्र रसेल आला तर मात्र मी सीट देखील बाउंड्रीच्या पलीकडे जात असतो. तर मला वाटतं या ठिकाणी शही संघाचा आंध्र रसेल रोशन तारमळे एक तर आला. धावसंख्या धावपल कवर 13. ओमकार मागडा ठरलाय पहिल्या चेंडूवर. ऑन द राईज या ठिकाणी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलर च्या हेडवरनं अगदी बघितलं तर लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. अरमान शेख काय अरमान आहेत अरमानची. चांगली फिल्डिंग अरमानची पाहायला मिळाली. एक धाव मिळाली. धावसंख्या धावपल कवर 14. मॅच खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. महालक्ष्मी मळेगाव संघ इतका सहजासहजी मॅच सोडणार नाही कारण खतरनाक बॉलर आहेत त्यांच्याकडे. चेरोबा चषक या ठिकाणी देखील त्यांनी ट्रॉफी जिंकली आहे. फुल टॉस मिस टायमिंग झालं. डिक्लेअर झोन मध्ये मिळतील का नाही मिळणार. एकच धाव मिळाली. नाही लागलं. तर हरेशला वाटलं की डिक्लेअर झोन जातील. डिक्लेअर नाही धावावे लागतील. धावा जर अशा सहजासहजी मिळायला लागल्या तर मग देवाचा धावा कोण करील. म्हणून तुम्हाला मेहनत करावी लागेल. स्वतःचा घाम त्या तिथेशी गाळावा लागेल आणि समोरच्या गोलंदाजावर हल्ला करावा लागेल तर धावा होतील. ओ मिस टायमिंग झालंय. जेल असेल. अरमान चेंडूच्या अगदी खाली आलेत आणि फलंदाज रोशन तारमाळे इज बॅक टू द डग आउट. मोठा मासळी आणि मोठी मासळी मोठा मासा गळायला लागलाय. महालक्ष्मी मळेगाव संघाने या ठिकाणी पहिला फलंदाज बाद केलाय. रोशन तारमाळे बॅक टू द डग आउट. तर निमणपाडा संघाचे कर्णधार जीबी ग्रुप अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे डॅशिंग क्रिकेटर डॅशिंग पर्सनॅलिटी राजकीय सांस्कृतिक कला क्रीडा या सगळ्या क्षेत्रामध्ये एक डॅशिंग व्यक्तिमत्व जीबी ग्रुप अध्यक्ष गणेश शेठ बोंद्रे स्वतः इन ऍक्शन आज पाहायला मिळणार आहेत. खारघर विभागामध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखले जातात. धर्मवीर चषकात देखील त्यांनी मला वाटतं 28 धाव्यांची खेळी केली होती. तर यापुढील टॉस कपॉस मी विनंती करेल अरुण भोईर सरांना. शॉर्ट पिच चेंडू ऑन द राईज खेळत फटका चांगला आहे आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे इव्हन आम्हाला समालोचन कक्षाला उडवणारा हा षटकार येतोय. बॅट्समन हरेशच्या बॅटमधून आलाय षटकार. अगदी समालोचक देखील आता मला वाटतं हेल्मेट घेऊन बसावं लागेल कारण अंपायरला तर घ्यावंच लागणार आहे हेल्मेट. कदाचित मला वाटतं समालोचकांना देखील घ्यावं लागेल. दिवसेंदिवस क्रिकेटमध्ये एवढा बदल होतोय. कोणी सेफ नाही या जगामध्ये. डॉक्टर सेफ नाही आहेत कोरोनामुळे. तर अंपायर आणि समालोचक कसे असतील म्हणून हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. धावसंख्या धावपल कवर 22. जिंकण्यासाठी अजूनही तब्बल विचार केला या ठिकाणी तर 29 धाव्यांची गरज आहे. तर मित्रांनो अगदी बघितलं तर कलेक्टर ऑफिस मधून एक पत्र आलं होतं ज्यावेळेस पुन्हा एकदा लॉकडाऊनचं वातावरण निर्माण झालं. ओमिक्रॉन या कोरोनाच्या अगदी विषाणूने पुन्हा तर टॉस कपॉस मध्ये या ठिकाणी नाणेफेक होते. निमनपाडा वर्सेस कलंबे दोन संघांच्या दरम्यान. नाणेफेक जिंकली आहे निमनपाडा संघाने. स्वतः गणेश शेठ बोंद्रे या ठिकाणी कर्णधार. सर काय निर्णय असेल. फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोर नौका संघ दिसतोय कळंबे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आम्ही पण नौकेच आहेत तर त्यांना आम्ही जास्तीत जास्त 30 पर्यंत 4 ओव्हरची मॅच आहे 30 पर्यंत आम्ही त्यांना हे करू. चॅलेंज स्वीकारलंय. 4 षटकांमध्ये 30 धावांपर्यंत रोखायचे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच 60 रन पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. गणेश शेठ बोंद्रे यांना सुद्धा त्यांनी चॅलेंज केलंय की डबल धावा मारण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू.
अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहिली. ओ मिस टायमिंग झालंय, नजर हट्टी. जेल असेल परंतु हा जेल कसा होणार, होता होता सुटला होता परंतु ओमकार आला. ओमकार साक्षात कार्तिकेय स्वामी झाले, धावून आले आणि महालक्ष्मी महेगाव संघाने हा झेल फायनली कंप्लीट केला. म्हणून म्हणतात ना, कोणाची तरी पाठीवर हात असणं गरजेचं असतं. शेळी संघाची पाठ मला वाटतं कुठेतरी कमी पडते, कारण आता आलाय नितीन तारमळे. वन मोर विकेट इज डाऊन. नितीन तारमळे इन ऍक्शन. मॅच जिंकण्यासाठी अजूनही बघितलं 28 धावा धावफलकावर झाल्यात आणि अजून जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. मॅच इथून अजूनही मॅच आहे, 23 धावा काही जास्त नाहीयेत. नितीन तारमळे आणि राकेश तारमळेला खूप चांगलं खेळावं लागेल. दोन्ही बंधू मार्कोस टिवा पद्धतीने खेळतील. शॉर्ट पिच फुल केलाय, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूला यावेळेस बॅकवर्ड मिड विकेट बायडिश मिड विकेटच्या झोन मध्ये वन बाउन्स ओव्हर द रोप. राकेशच्या बॅटमधून आला एक मोठा प्रहार, चौकार. 32 धावा धावफलकावर आणि जिंकण्यासाठी राहिल्या फक्त 19 धावा. तर या ठिकाणी आमचे नवोदित एक समालोचक आहेत प्रसाद चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर प्रसाद चव्हाण, तुम्ही देखील आम्हाला जोडलं जायचंय आणि तुमचं देखील विलास रोहन स्मृती चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत असेल. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. 2 धावा, काय जबरदस्त रनिंग म्हणजे विकेट पाहायला मिळाली. 34 धावा धावफलकावर. या मैदानावर 50 धावा देखील चेस होतात, हे विसरता कामा नाही. जे षटक प्रवीण पडवलने हाताळलं असं षटक पुन्हा मला वाटतं ओमकारने हाताळलं नाही. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 15 विकेट जरी मिळवली असेल परंतु खूप महागडं षटक मोसिमचं देखील. मोसिमने आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये, ज्यामध्ये षटकार, चौकार आणि 2 एकेरी आणि 1 विकेट. म्हणजे दोघांनी जरी विकेट घेतल्या असतील परंतु ॲज कम्पेअर टू प्रवीण पडवल, बोथ वन दे आर मोर एक्सपेन्सिव्ह. धावसंख्या धावफलकावर 34, जिंकण्यासाठी अजूनही 17 धाव्यांची गरज. निर्धारित 8 चेंडूंमध्ये 8 चेंडू 17 मॅच आली आहे श्री संघाची. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग. राकेश तांबळे ब्रांडेड षटकार बदलाली तर दाखवलं आणि फेकून दिलाय. प्रतिबंधित सरीव संघाचे खेळाडू बसले त्या बिल्डिंगवर. 6 धावा. अरे इटका जेव्हा पत्थर से टीट फॉर टॅट, जसं तुम्ही मारू शकता तर शेळी संघ देखील मारू शकतो, याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. Don't give up until if you have tried you have not won. Don't cry because Poivicari said you will be succeed. But don't stop. थांबू नका, प्रयत्न करा, रडत बसू नका, कार्य करा. ओ असं कार्य करा की तुमचं नाव झालं पाहिजे. असं बॅटिंग करा की प्रेक्षक वर्ग तुम्हाला तुमच्या त्या फटक्यावर नाचले पाहिजेत. काय बॅटिंग करतो राकेश तारमळे, मॅचला कलाटणी दिली. नितीन तारमळे यांचे बंधू आज मात्र छावे बनलेत. छा गए गुरु. असं म्हणतात ना की वादळे जेव्हा येतात तेव्हा आपल्या मातीला घुट्ट रुजून राहायचं असतं. वादळे जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचं नसतं मित्रांनो, तर त्या वादळामध्ये आपण कशी वाट काढतो, कसा मार्ग काढतो. कारण राकेश तारमळे आल्यानंतर वाट अशी काढली की समोरच्या संघाला या ठिकाणी अक्षरशः त्यांची वाट देखील विसरायला भाग पडले. काय बॅटिंग करतोय नितीन तारमळे. फटका फसला होता, फटका फसला परंतु जेल देखील ओमकारने सोडला.
या ठिकाणी जेल सोडणं खूप महागडं ठरलंय महालक्ष्मी मळेगाव संघासाठी, कारण धावफलकावर पोहोचल्यात 47 आणि जिंकण्यासाठी राहिल्या फक्त 5 धावा, 5 चेंडू 5, 4 धाब्यांची गरज. 5 चेंडू 4, 5 चेंडू 4. काय मॅच फिनिश करेल का राकेश? आणि राकेश ऑन द राईट खेळेल अरमान आणि मॅच फिनिश केलं. वॉट अ बॅटिंग, मॅच विनिंग इनिंग या ठिकाणी राकेश तांबळे, नितीन तांबळे यांचे छोटे बंधू. आज बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. खतरनाक बॅटिंग, तब्बल 22 धावा ज्याच्या बॅटिंग मधून आल्या. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट राकेश तांबळे.